नाव सांगा तुमचं. आकाश साळुंखे. बर, काय सध्या मिरची लावली आहे, टमाटर चालू आहे. बर, ह्याच्या आधी आता 1 वर्ष झालं तुम्ही साहेबांनी शेड्यूल घेताय. कुठली व्हरायटी लावली होती? 21+ हरिता. हरिता. काय किती उत्पन्न निघालं? 80 टन गेला असेल, 80-85. बर, किती महिने चालली? म्हणजे उत्पन्न किती महिने चाललं? किती महिन्यात काढून टाकले? 4 महिने टाकली काढून. 4 ते 5 महिन्यात काढून टाकली. म्हणजे तेवढं 4 महिने घेतलं फक्त तुम्ही. 4 महिन्यात तेवढं 80 टनाच्या आसपास. ह्याच्या आधी कोण बघायची शेती? वडील बघायचे, तुम्ही बघायचं? वडिलांनी आणलं. सूत्रधार ह्याच्या आधी होत होतं का तसं? नाही, माल निघत नव्हतं, टनेज निघत नव्हतं. मालच निघत नव्हतं. म्हणजे लावायची म्हणून लावायची, 2-3 तोड झाली गाडी यायची, संपलं. प्लॉट बी गेला आणि सगळंच गेलं. परत नवीन तयारी करायची. साहेबांचं शेड्यूल मध्ये काय कॉन्फिडन्स आलाय? पुढं काय करू वाटतंय? साहेब शेड्यूल असल्यामुळे उत्पन्न वाढलं. मग आता नवीन लागवड किती करायची? लावली आता 10,000 काढ लावली. डायरेक्ट लावून टाकली, काय विषय? 10 दिवस झाले. उन्हाळ्यात ह्याच्या आधी लावत होता कधी? नाही, कशामुळे लावताय आता? साहेब शेड्यूल असल्यामुळे. साहेबामुळे लावताय. साहेब असल्यामुळे भ्यास नाही. व्याज नाही आपल्याला. सावली ह्या दिवसात आम्ही करायची. कवाच लावत नव्हतो. आपल्या या एरियात तर विषयच नव्हता. उन्हाळ्यात कोणच ठेवत नव्हतं. पूर्ण पडसाळी लागवड. पुढे होणारा म्हणलं की ब्रेक मारा साईड असं. म्हणजे ही अक्षरशः ते सोलापूर जिल्ह्यातल्या पडसाळीपासून बघतोय बरं का. आपल्या इथं अशी एवढ्या उन्हात कोण लावत नाही. तिथे बंदच झालं. साहेबाची जर ट्रीटमेंट तिथे मिळाली असती का पडसाळीला, मी तुम्हाला सांगतो ती पडसाळी गाव आता जेवढं महिन्याच गेले का, ही साहेबाची ट्रीटमेंट मिळाली असती तिथं 10 मजली बिल्डिंग झाली असते. आता प्लस मध्ये असते, 100% प्लस मध्ये राहिली असते. म्हणजे एवढं त्यांनी कष्ट करते, पण त्या कष्टाची चीज झालं नाही त्यांचं. पडसाळी लय होते तिथं माल त्यांचा. भरपूर होतं. आता पाक सध्या एक पण प्लॉट नाही तिथं. शेड्यूल व्यवस्थित, मार्गदर्शन शेड्यूल व्यवस्थित मिळालं नाही, मार्गदर्शन कोणाच मिळालं नाही. आता जसं साहेबांचं शेड्यूल मार्गदर्शन आहे तसं कुणाचं नव्हतं. तिथे बी कोण जर आपलं तुमच्याला भेटलं किंवा कोण भेटलं, कोणाला गरज असली आता आमच्या गावातच बघा उदाहरण, हे दोघच करत होते. ह्याने केलं, ह्यांच्या राधाला त्याने केलं, त्यांचं बघून तुम्हाला कॉन्फिडन्स आलाय होऊ शकते 100%. आणि ह्यांचं बघून नाही, ह्यांची दिलेली ट्रीटमेंट जी होती फेल जातच नाही. साहेबाची ट्रीटमेंट फेल काय बी उद्या फेल जात. शेतकऱ्याच्या डोक्यावर हात फिरल्यासारखं झालं. बरोबर. त्याने आपलं शेड्यूल दिलं की फॉलो करायचं. त्यांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे साहेबांनी काय बी लावा, कधी बी लावा म्हणलं की लगेच लावलं. त्याला ऊन बघायला नाही, पाऊस उन्हाळ्यात बघायला सफरचंद नाही, लावा म्हणून द्या, आता त्यांनी इकडे लावणार कॅन्टनाईज काढून दे आम्हाला साहेब. सगळं आणायची गॅरंटी त्यांची, आमचं फक्त लावाच काम. एकंदरीत हे वातावरण बघून बरं वाटतंय. हो, बाबा शेतकऱ्यांना उत्पादनाची जर टेन्शन नाही, बाकी काय बाजार भाव वगैरे खालीवर खालीवर झालं तर चालतं, पण हे आपल्या उत्पन्नाची पाठीला काळजी फुललेला नाही. आहे. उत्पन्नाची काळजी पण कमीत कमी प्लॉट वाया जाऊ नये, प्लॉट टाकून द्यायला म्हणजे अशी वेळ येऊ नये, घातलं Actually सगळा सगळं खर्च. त्याच्यात कसा खर्च मोठा आहे. हा तोच आणि problem. जर त्याच्यात टनेज नाही निघालं, मार्केटचं काय तर होईल. खाली त्याच्यात जर टनेज नाही निघालं ना, तो शेतकरी पुन्हा आयुष्यात करत नाही. घातलेलं भांडवल, घातलेलं वेळ, आपल्या आशा अपेक्षा सगळ्याच गोष्टी सगळं महत्त्वाच्या त्याच्यात आहेत. असते. आणि ते जर फेल गेलं तर ती आयुष्यात पुन्हा ती उबदारी यायला येत त्याला नाही. 5-10 वर्ष लागतील. नवीन आणि बळ येत आला नाही उबदारी पंखात. तर पुन्हा ती नाव काढत नाही शिमलाचं. मग दुसरंच काय पण आता मात्र साहेबाला पाणी कमी पडायला लागलंय, पण तरी बी त्यांच्यात कॉन्फिडन्स आहे. आज नाही उद्या पाणी आलं मी कव्हर करतो म्हणून कॉन्फिडन्स आहे, त्यामुळे ती शांत आहे. काय गेलं तर गेलं, परत उद्या पाणी दाखवतो असं त्याच्यामुळे आहे. नाही, ती सक्सेस झालं की हो साहेब. साहेबामुळे त्याला कॉन्फिडन्स साहेबांनी आहे. जे शेड्यूल दिलं पहिल्यांदा ह्यांचं बघून जे केलं त्यानं, आणि त्याच्यात सक्सेस झालं. 65-70 टन माल एका एकरात निघाला म्हणजे कशाचा निघतोय? ऊसाचा निघत नाही. ही तर शिमला मिरची आहे. नाही म्हणून डोळ्यासमोर पीक जरी वाया चाललं, सगळ्यात चांगलं झालं. डोळ्यासमोर पीक जरी वाया गेलं तरी आमचं पहिले खर्च आम्ही निघत 4-5 लाख रुपये बोखंडी बसत सगळ्या जुनी बागायतात. माझं गेल्या वर्षी लाख रुपये बसलं माझ्या बोखंडी इलेक्ट्रिकमुळे. हा काय तिथं तुम्ही गेलेला आज 2 वर्षाखाली मोठा मोठा काय झालं साहेब तिथं एवढा रान सुपर रान भाव होतं होता. वांग्याचं. माझ्या मते 70-80 रुपये भाव असेल मार्केट. 80 रुपये बाजार. 2 एकर मिरची होती साहेब. आणि 2 एकर 50,000 रुपये शिमला होता. होती. दाढीचं भरपूर केलं, पाकच गेली फेल. लय प्रयत्न केला पण नाही सक्सेस झाला. 200-400 जाळ अशी सुकाची रोज. ही बघून आपली मिरची बंद झाली. विषय संपला होता, पण तुझं काय बंद झालेलीच आहे बंद ऑलरेडी. झालतीच.
मी आता ही साहेब आहेत आम्ही म्हणून पुन्हा उतरून बसलो होतो तर आम्ही म्हणजे मार्ग बदलला हिशोब लागला दुसऱ्या होता मार्गी लागली होती. त्यांनी शेती करायला सोडून दिली. मी दिली ती सोडून 4-5 वर्ष गॅप घेतला त्यांनी इकलं मध्ये 4 एकर नका म्हणला शेतीत काय नाही. बघा. आणि 21 प्लस तुमचे माल भरपूर दिला बरं गेलो शकतो हा. अहो, ती मिरची दिलेली ती किती किलो निघत? पाव किलोची एक मिरची निघाली. 20, हा, ती मोठी पाव व्हरायटी किलोच्या पण वरच. 2 तोड्याला 62 सापडलं तुला 40 रुपये सापडलं किती टन माल तुटला? पुन्हा जरा बाजार 10,000 काढला आपला पाला 3 टन निघाला होता 38 टन माल 21 तुटला प्लसला होता दुसऱ्या 1,30,000 पट्टीच होती पहिलीच पालवाची खर्च म्हणजे हा. रेट जागेवरच 10,000 आणि हरिदल साहेबाला मी सांगितलं होतं देऊन ह्याच्या दुसऱ्या आणि त्याला भरपूर माल निघाला. 38 टन माल निघाला होता. दुसऱ्या तोडाला दुसऱ्या 38 टन तोड्याला. सगळं कवर जागेवरच सगळं. टेन्शन नाही घ्यायचं भाव मार्केट मार्केट होतं. मार्केट मार्केट होतं चांगलं. मी 3.5 एकरचा प्लॉट केला मार्केट जे डाऊन झालं त्यामुळे थांबलं नाहीतर काय नाही प्लॉट असा आलता हम्म. की झाडं पूर्ण अशी हॅमरिंग झाली पूर्ण एवढा मालानं माल तोडणंच होत 38 टन किती वेळ तोडायले? दुसऱ्या कटिंग तोड्याला. रोप किती? माल कटिंग करून रोपाची संख्या किती होती? रोप किती? 38,000ला 38 टन 1 किलोने एका तोड्यालाच. पहिल्या तोडाला 1 किलो एक झाड एक एक झाड 1 किलो म्हणजे काय थोडीफार झाडं म्हणजे पहिल्या तोड्या किती निघाला होता? पहिला थोडासा 4 टन निघाला होता आणि परत- फुल शॉट होतं पहिलं वायमध्ये फुल गेलं पूर्ण हम्म. टेम्परेचरमुळे शेती विकायच आता डोक्यात नाही तेवढं तर बरं झालं. आता घेतलेली की. आता पैसे व्हायला लागले घेतलेली. लॉकडाऊन मध्ये शेती 1,000 एकर शेती घे पूर्ण एकर घेतली बर बर 16 एकर घेतली होती माझी पैसे ऍड झाल्यामुळे 4 एकर विकली होती बर लॉकडाऊन मध्ये घेतली सगळे बाकी lockdown सगळं पहिलं ऐकत होती एक आता कोटी 21 लाखाची 70-80 लाखाचं बांधकाम केलंय तुम्ही ते शिमला मिरचीवरच केली. टमाट्यावर आणि शिमला मिरचीवर. बांधकाम समोर आता बघा साहेबांना पडतंय लांब साहेब आता सीझन मध्ये तर काय साहेब पुन्हा वर्षात गावात एकदा बी अवघड असा आला आम्हाला तर बाजार. आहे. आता हिथं सीझन चालू होईल सगळं टाकलेलं आम्हाला देते तर यायचं काय एवढं नाही पण एकदा यावंच लागतं. वर्षात एकदा तर हा, कमीत वर्षात कमी. एकदा. चक्कर व्हावे आमचं म्हणणं आणि तुळजापूर देवीच्या दर्शनाच्या नादाने नाही, तसं करायचंय. 2 सीझनला दर सीझनला एक. आणि- एका सीझनला एकदा 2 चक्कर मारा बरं.